नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। शॉर्ट सर्किटमुळे गादी दुकानाला भीषण आग, लाखोंचं नुकसान। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे गादी दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। सुपर गादी सेंटर असे या दुकानाचं नाव असून आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालंय। आग इतकी भयानक होती की तब्बल 1 तासाहून अधिक काळ आगीच्या ज्वाळा धगधगत होत्या। स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर बारामती ॲग्रोच्या अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या आगीत दुकानातील गाद्या, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झालं असून सुमारे 10 लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे दुकानाचा कोणताही विमा उतरवलेला नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे दुकान मालक शमशाद पिंजारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे मोहन शिंदे, अजय शिंदे, नितीन कांबळे, रमेश शेलार आणि राजेंद्र सोलनकर यांनी प्रयत्न केले। आग लागली किती नुकसान झाले आणि इन्शुरन्स वगैरे काय नाहीये। तापमानामुळे वायर गरम होऊन शॉर्ट सर्किट झालाय आणि इथे कारागीर काम होतं। आमचं 10-12 लाखाचा माल आहे इथं सगळं मटेरियलचं। काय तुमची मागणी काय आहे? प्रशासनाने नेमकी मागणी काय शासनाने आमचं नुकसान थोडे मिळावं। काय झालं? कशामुळे आग लागली? काय नेमकं किती नुकसान झालं? इन्शुरन्स आहे तर किती नुकसान झालं? काय त्याच्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। नुकसान 10-12 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला शासनाकडून मदत मिळावी, आम्हाला सहकार्य शासनाकडून मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला मदत करावी सगळ्यांनी। नेमका कशामुळे लागली? आगीचं काय कारण समजलं का? शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि गरमीचं वातावरण तापमान जास्त असल्यामुळं सांगू शकत नाही, पण शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे। काय साधारण किती नुकसान झाले आगीमध्ये? 10-12 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। मला आताच आला होता 2 दिवसापूर्वीचा। त्याचे पावत्या वगैरे सगळे आतमध्येच होते, सगळं जळून गेलेले।